शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज बाजारातील महात्मा फुले भाजी मार्केटची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे। सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होऊन बाजारपेठेतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महापालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींचे या भाजी मार्केटकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने भाजी विक्रेते, व्यावसायिक आणि नागरिक नरक यातना भोगत आहेत। गंज बाजार भाजी मार्केटला सध्या मोठी अवकळा आली असून मार्केटमधील सर्व बाजार ओट्यांची मोठी पडझड झाली आहे। या ओट्यांच्या खाली उंदीर, घुशींनी मोठमोठी बिळे केली आहेत। मार्केटमधील एका बाजूने असलेले गटार नेहमीच तुंबलेले असते, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। बाजार ओट्यांमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे। पडलेल्या ओट्यांची दगड, माती तसेच गटारातील घाणीचे ठिकठिकाणी ढीग पडले आहेत। हे भाजी मार्केट म्हणजे मोकाट जनावरांसाठी नंदनवन झाले आहे। जनावरांचा मुक्त संचार असल्याने मार्केटमधील रस्ते शेण आणि मलमूत्राने माखलेले आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये पायी चालणेही कठीण आहे। येथे असणाऱ्या स्वच्छतागृहाची अवस्था तर अत्यंत बिकट आहे। सडलेला भाजीपाला, साचलेले पाणी, तुंबलेले गटार यामुळे सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम असल्यामुळे या भाजी मार्केटला कोणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। शहराच्या मुख्य भागातील गंभीर बाबीकडे नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री हे लक्ष देणार का हा प्रश्नच आहे। मार्केटच्या या दुरावस्थेमुळे भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर दुकानदार मार्केटच्या रस्त्यावर अतिक्रमण करत आपल्या व्यवसायाच्या गाड्या लावत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। बाजारात येणाऱ्या नागरिकांना, महिलांना आपले वाहन लावण्यासाठी जागाच मिळत नाही। थोडीशी जागा कुठे सापडली तर हे अतिक्रमणधारक गाडी लावू देत नाहीत। यावरून अनेक वेळा वादविवाद होतात। अतिक्रमणाच्या गंभीर बाबीकडे महापालिका लक्ष देऊन कारवाई करणार का? गुदमरलेल्या रस्त्याचा श्वास मोकळा करणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।